आज आपण बनवणार आहोत कैरीची वाटली डाळ। कैरीची वाटली डाळ ही कैरीच्या सीझनमध्ये बनवली जाणारी खूप मस्त चविष्ट अशी पारंपरिक रेसिपी आहे। अगदी झटकीपट बनवून होते। विशेष करून चैत्र महिन्यामध्ये कैरीची डाळ बनवण्याची पूर्वापार पद्धत आहे। ही कैरीची डाळ करण्यासाठी विशेष असं काही साहित्य लागत नाही। अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही बनवून होते। जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी म्हणून तुम्ही ही कैरीची वाटली डाळ अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवून तयार करू शकता। उन्हाळ्याच्या कैरीच्या सीझनमध्ये ही रेसिपी अगदी हमखास बनवली जाते। तर कैरीची वाटली डाळ कशी बनवायची हे आपण बघूया। यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे कैरी। इथे तुम्ही तोतापुरी कैरी वापरू शकता, जी फार जास्त आंबट नसते, बेताची आंबट असते, किंवा जी तुम्हाला कैरी मिळेल ती वापरा। या ठिकाणी बघा, 1 वाटी भरून हरभरा डाळ भिजत ठेवलेली आहे। हरभरा डाळ आधी स्वच्छ धुवून घ्या 2-3 पाण्याने, नंतर ती भरपूर पाण्यात भिजत ठेवा म्हणजे चांगली भिजते। आता इथे 1 कैरी जी आहे अगदी छोट्या आकाराची, तिचे असे काप करून घेतलेत। 1 मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता ही जी हरभऱ्याची डाळ आहे साधारणपणे 3 ते 4 तास चांगली भिजवून घ्यायची। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही आपण काढून घेऊया। पाण्याचं प्रमाण खूप कमी वापरायचं आहे आपल्याला। आता कैरीचे जे काप आहेत ते यामध्ये टाकूयात। आता इथे मी सालासकट ही कैरी घेतलेली आहे। तुम्ही सालं काढून ही कैरी घेतली तरीही चालेल। हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडी कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे। आता मिरच्या यामध्ये कमी जास्त तुम्ही करू शकता। लहान मुलं असतील तर अगदी थोडीशी मिरची तुम्ही टाकू शकता। 1 छोटा आल्याचा तुकडा आणि 4-5 कढीपत्त्याची पाने टाकायची, म्हणजे ही वाटली डाळ अतिशय खमंग लागते चवीला। थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि बघा यामध्ये थोडीशी साखर देखील तुम्ही टाकू शकता। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। अगदी मिक्सर फिरवताना तो पल्स मोडवर फिरवायचा, म्हणजे चालू बंद करत आपल्याला हा फिरवायचा आहे, म्हणजे थोडीशी जाडी भरडी ही डाळ राहिली पाहिजे, मध्ये कुठेतरी अशी डाळ लागली पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला जाडं भरडं हे वाटून घ्यायचं आहे। खूप जास्त पाणी तुम्ही टाकलं तर अगदी त्याची चटणी होऊन जाईल, त्यामुळे असं जाडं भरडं फिरवायचं आहे आपल्याला, चालू बंद करत। इथे बघा ही डाळ आपण वाटून घेतलेली आहे। एका बाउलमध्ये आपण ते काढून घेऊया। पारंपरिक रेसिपीमध्ये कैरी किसून घेतली जाते आणि डाळ सेपरेट अशी वाटून घेतली जाते आणि किसलेली कैरी डाळ एकत्र मिक्स करून ही वाटली डाळ बनवली जाते। आता बघा, वरून आपल्याला ही फोडणी द्यायची आहे। तूप किंवा तेल घ्या, त्यामध्ये जिरी, मोहरी, थोडेसे तीळ, 1 मिरची, कढीपत्त्याची पानं आणि हिंग हे टाकून आपल्याला अशा प्रकारे छान अशी चुरचुरीत फोडणी जी आहे ती यावरती टाकायची आहे। तुम्ही एखाद्या कढईमध्ये तेल तापवून फोडणी तयार करून ही डाळ त्यामध्ये परतून घेऊ शकता, तशीही छान लागते। इथे बघा अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये कैरीची वाटली डाळ तयार आहे। तर अशा प्रकारे ही कैरीची डाळ जी आहे ती तोंडी लावण्यासाठी तुम्ही घेऊ शकता आणि ही तयार करून एखाद्या चिनी मातीच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये ती तुम्ही फ्रीजला लावून ठेवू शकता आणि तुम्ही 4 ते 5 दिवस ती खाऊ शकता। चवीला अतिशय खमंग लागते आणि तेवढीच ही पौष्टिक आहे। नक्कीच तुम्ही अशी ही कैरीची डाळ बनवून पहा। आधी मी सांगितल्याप्रमाणे पारंपरिक रेसिपीमध्ये कैरी वेगळी किसून घेतली जाते आणि डाळ जी आहे ती सेपरेट वाटली जाते आणि नंतर मिक्स केलं जातं। पण बघा, वेळ वाचावा यासाठी आपण डाळ आणि कैरी एकत्रच मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। कैरीचा आंबटपणा कमी करण्यासाठी इथे आपण सालाबरोबरच कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर साल नको असेल तर तुम्ही ते काढू शकता आणि फक्त जी कैरी आहे, पांढरा भाग आहे, तोच यामध्ये वापरू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील कैरीची वाटली डाळ बनवून बघा। झटपट आणि पारंपरिक अशी ही साधीसुधी रेसिपी सगळ्यांना आवडते। तुम्हीही करून बघा आणि रेसिपीला लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।